संपूर्ण महाराष्ट्र सुन्न होईल अशा पद्धतीनं संतोष देशमुखांचा खून केला गेला। देशमुखांच्या हत्येवेळचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आरोपींच्याच मोबाईलमधून पोलिसांनी हस्तगत केले। ते इतके विदारक आहेत की या मारेकऱ्यांची तुलना राक्षसांशी करणं हा राक्षसांचा देखील अपमान ठरेल। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। व्हिडिओ कॉल करून दाखवला, हे बघ याला कसा बदलतो, हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय, आक्रोश करतोय, रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारला अध्यक्ष महोदय। पाय चाटा लावणे, माफी मागायला लावणे, पाणी पाजलं, पाणी पाडल्यानंतर कसं कशा पद्धतीने मारलं सगळं त्यांच्या मोबाईलमध्ये जो मोबाईल। अध्यक्ष महोदय पाणी मागितले, त्याला पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय, त्याचाही व्हिडिओ काढला अध्यक्ष। प्लीज तुम्ही माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या प्लीज। घरातल्या लोकांना माहित सुद्धा नाही नेमके काय हाल झाले त्यांचे। ते उद्या त्यांना वेळ लागेल जर माहित झालं तर। मला नाही वाटत, मी 35-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतका क्रूर खून कधीही झाला नसेल। हे 3 महिन्यांपूर्वी अधिवेशनात जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेली वाक्य तंतोतंत खरी ठरली आहेत। चार्जशीटमध्ये पोलिसांनी संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळेचे जे फोटो व्हिडिओ जोडले आहेत ते पाहून कुठलाही मन असलेला माणूस हादरून जाईल। मृत्यूलाही शहारे येतील अशी हत्या या जल्लादांनी संतोष देशमुखांची केली। आम्ही कसं एखाद्या माणसाला जनावरासारखं मारतोय याचं सारं शूटिंग स्वतः मारेकऱ्यांनीच केलं। कोयता, गॅस पाईप, क्लच वायर, लाकडी दांडा, तलवार सदृश्य हत्यार, लोखंडी रॉड, फायटर आणि कत्ती अशी हत्यारं वापरली। मारहाण करून देशमुखांच्या चेहऱ्यावर लघवी करण्यात आली। शरीरात जेव्हा कण्याचे सुद्धा त्राण उरले नव्हते तेव्हा सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे हे देशमुखांच्या तोंडून वदवण्यासाठी मारहाण झाली। पॅन्ट, अंतर्वस्त्र काढली गेली। मेलेल्या जनावराची चामडी काढावी तशी पाठ सोडण्यात आली। इतक्या क्रूर हत्येनंतरही कायदा आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याच्या माजात दुसऱ्या दिवशी बाप तो बाप रहेगाचे स्टेटस ठेवले गेले। संतोष देशमुखांची हत्या कशा प्रकारे झाली याचा सारा वृत्तांत पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीटमध्ये आलाय। त्यात हत्येच्या वेळेच्या मारेकऱ्यांच्या मोबाईलमधून जप्त झालेले व्हिडिओ आणि फोटोही आहेत। एकूण 15 व्हिडिओ आणि 8 फोटोंचा उल्लेख पोलीस तपासात करण्यात आलाय। ते फोटो व्हिडिओ दाखवूही शकत नाही इतके विदारक आहेत। मात्र ही हैवानी वृत्ती महाराष्ट्राला माहिती व्हावी यासाठी त्या फोटो व्हिडिओमधली भयावहता शब्दातून समजून घ्या। फोटो क्रमांक 1, जनावरासारख्या मारहाणीनंतर आरोपी जयराम चाटे संतोष देशमुखांची पॅन्ट काढतो। त्याच वेळी दुसरा आरोपी महेश केदार हा त्या क्रूर दृश्याची सेल्फी घेत हैवानासारखा हसतो। फोटो क्रमांक 2, अनेक वेळ मारेकऱ्यांनी अमानुष मारहाण केल्यानंतर देशमुख अर्धमेले झालेले दिसतात तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या चेहऱ्यावर लघवी करतो। फोटो क्रमांक 3, मारेकरी घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो। जणू आपण दिलेलं काम फत्ते केलं, मोठी मर्दुमकी गाजवली असे हैवानी हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतात। फोटो क्रमांक 4, मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून काढतो। काढलेला शर्ट हातात धरून तो हसतो। व्हिडिओ क्रमांक 1, घुलेसह इतर सर्व आरोपी हातातल्या पाईप आणि वायरनं देशमुखांवर वार करतात। लाथाबुक्क्यांनी मारहाण करून देशमुखांना शिवीगाळ करतात। व्हिडिओ क्रमांक 2, वायर सारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जातात। व्हिडिओ क्रमांक 3, जल्लाद आणि राक्षसांना देखील अशी दृश्य पाहून पाझर फुटेल। अशावेळी महेश केदार मात्र ती सारी दृश्य एका मोबाईलमधून शूट करतो आणि हे सगळं करताना त्याच्या चेहऱ्यावर चिंता किंवा आपण करत असलेल्या भयावह कृत्याची साधी रेषही उमटत नाही। व्हिडिओ क्रमांक 4, शरीराच्या जवळपास सर्व भागांवर मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं संतोष देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते। व्हिडिओ क्रमांक 5, संतोष देशमुखांना एका अंतर्वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईपनं मारहाण केली जाते। व्हिडिओ क्रमांक 6, हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातलं रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत येतं।
असे याहून कैक पटीचे आनंदवित छळ संतोष देशमुखांचे झाले. हत्येनंतरही त्यांच्या देहाची विटंबना झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवतेला कलंक असणाऱ्या या घटनेनं जेव्हा अख्खा महाराष्ट्र हळहळत होता, तेव्हा मारेकऱ्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करणारे काही महाभाग याच महाराष्ट्रातले होते. अध्यक्ष महोदय, पाणी मागितले त्याला. पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय, त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय. तो मी जिल्ह्याचे CS ने मला सांगितलं, कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला 20 ml ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं. मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं? त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय 2 लिटर ब्लड साठलं होतं. 2 लिटर. गेल्या 1 वर्षामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, अजून कोणी केदार, विष्णू चाटे, हे 1 वर्षामध्ये कुणाला किती वेळा भेटलेले, किती वेळा कुणाबरोबर फोटो काढलेत, कुठं कुठं बैठका झाल्यात, कोणत्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला कोण घेऊन गेले कुठपर्यंत, याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. फक्त संतोषच्या 4 दिवसाची चौकशी नाही झाली पाहिजे. साहेब, तुम्ही जे CS ने सांगितलंय ना, त्याच्यात 2 लिटर नाही, त्याचं 3 लिटर पूर्ण रक्त साखळलेलं होतं. आणि इतका भयंकर खून महाराष्ट्राच्या इतिहासात दुसरा झाला नसेल. पूर्ण अंगातलं रक्त साखळलेलं होतं, पूर्ण अंगातलं. आणि एक माणूस ते व्हिडिओवरनं बघतोय. महाराष्ट्राच्या अशी हत्या, पॉलिटिकल हत्या, मला नाही वाटत. मी 35-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या, मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल. आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली. धक्कादायक म्हणजे इतक्या निर्घृण हत्येनंतरही देशमुखांनी एका महिलेची छेड काढली, म्हणून जमावाच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असा बनाव मारेकरी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या काहींनी रचला होता. ज्या गावात देशमुखांचा मृतदेह टाकून दिला गेला, तिथून तो नंतर रुग्णवाहिकेद्वारे नेत असताना ती गाडी आधी केजऐवजी धाराशिवकडे वळाली होती. पण रस्त्यावरच्या काही लोकांचं गाडीकडे लक्ष गेल्यानंतर गाडी पुन्हा केजच्या दिशेनं फिरवली. मग ही गाडी, आमची काळी गाडी केजच्या दिशेने गेली, ती गाडी त्या दिशेने गेली आणि मी त्या गाडीच्या, पोलिसाच्या गाडीच्या दिशेने गेलो कळंब साईडला. 500 ते 6 आपले 200 ते 300 मीटर ती गाडी पुढे गेली. आणि ज्या टायमाला तिथं पोलीस जे महाजन आहेत ते पुढे बसलेले होते. कॉन्स्टेबल मॅडम होत्या मध्ये, आणि दुसरे जे कोण 2-3 होते पोलीस, त्यांना काय मी ओळखत नाही. मग त्यांनी मला बघितलं, अगर ही मध्ये मी कधी कंटिन्यू अण्णासोबत असल्यामुळं, काही असल्यामुळं, अण्णाचा सगळा विषय मोठा होता ना, त्यांचा म्हणजे सगळा परिचय होता सगळा. तर अण्णानं ते 200-300 मीटरहून मला पाहून त्यांनी गाडी युटर्न केली आणि तिथून नंतर केजच्या दिशेने गाडी गेली. त्यांनी मग कळंब दिशेला गाडी 200-300 मीटर अंतरावर नेल्यानंतर आम्ही त्यांच्या मागच गेलो. आमची गाडी त्यांच्या मागच गेली. ते आमची गाडी बघितल्यानंतर पुन्हा त्यांनी केज दिशेला गाडी घेतली त्यांनी. बरं, पोलिसांच्या गाडीत संतोष देशमुखांचा मृतदेह होता, ते केज रुग्णालयात न्यायला पाहिजे होता असं तुमचं म्हणणं आहे. मग त्यांनी कळंब दिशेनं गाडी का वळवली असेल? आता ह्याच्यामध्ये ह्यांना वेगळीच दिशा दाखवायची होती. एक कोणतरी महिला म्हणणं त्यांच्या घरी न्यायचं होतं, कारण लेडीज कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत असल्यामुळं संशय जास्त येतो. यांनी प्लॅन काय केला? एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय, याला गाडीत उचलून न्यायचा. फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय. कळंबला एक महिला तयार केली, हा तिथपर्यंत न्यायचा, त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं, आणि पुन्हा बदडून मारून ह्याला मारून टाकायचा, इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे. ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. या साऱ्यात अनेक पोलीस वादात सापडले असले. कराडला VIP ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप झाला असला तरी काही पोलिसांनी मारेकऱ्यांच्या मोबाईलमधले व्हिडिओ फोटो खणून बाहेर काढले, याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. कालच समोर आलेल्या चार्जशीटमध्ये सुदर्शन घुलेचं नाव सांगून वाल्मिक कराड कसं पवन चक्कीच्या अधिकाऱ्याला धमकावत होता त्याची ऑडिओ क्लिप पोलिसांनी हस्तगत केली आहे. संतोष देशमुखांना ज्या प्रकारे तडपवून आणि असंख्य यातना देऊन मारलं गेलं, बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या चेहऱ्यावर लघवी केली गेली, अंगावरचे कपडे फाडले गेले, बोलण्याचेही त्राण उरले नसताना आम्हाला बाप म्हणून केस खेचली गेली. हा खून इतका भयावह होता की ते पाहता मारेकऱ्यांना फासावर लटकवून
2.5 मिनिटात मृत्यू देणं ही सुद्धा बक्षिसी ठरेल. अहो या भारत देशात चाललंय काय? लोकशाही आहे काही? कोण म्हणेल लोकशाही? आम्ही इतिहासात वाचत होतो, पण आज प्रत्यक्ष पाहतोय स्वातंत्र्य. याला स्वातंत्र्य म्हणतात का? कसलं स्वातंत्र्य राहिले? जो देव माणूस सगळ्याच्या समाजासाठी, सर्व समाज बांधवांना, भगिनींना घेऊन सोबत चालतोय, लेकरं बाळांसाठी झटतोय, त्या देव माणसाला असं अचानक एका मिनिटाचा खेळ करतात सगळे. तर चिन्ह विचिन्ह आणखी लोकांना, घरातल्या लोकांना माहीत सुद्धा नाही नेमके काय हाल झालेत त्यांचे. ते उद्या ते ना वेळ लागल जर माहीत झालं तर. एवढ्या क्रूरपणे 7 जण करू शकत नाहीत. मागे याच्या मागे कोणी जे आहेत त्यांना पण अशाच पद्धतीनं केलं पाहिजे. इतक्या रक्तरंजित हत्येच्या वेळी मारेकऱ्यांपैकी एकाचेही हात थरथर कापले नाहीत. उलट रक्त पाहून राक्षसाप्रमाणे मारेकरी हसत होते. हत्येनंतर काहींनी मारेकऱ्यांच्या समर्थनात स्टेटसही ठेवले. म्हणून या घटनेची व्याप्ती फक्त एका संतोष देशमुख यांच्या हत्येपुरता मर्यादित नाही. मारेकऱ्यांची ही वृत्ती महाराष्ट्राला कलंक लावणारी आहे. आणि महाराष्ट्र इतक्या पांढऱ्या रक्ताचा नाही, हे देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देऊन तपास यंत्रणेला सिद्ध करायचं आहे. माझी एकच विनम्र विनंती, परत बीड जिल्ह्यामध्ये कोणाच्याही गरीबाच्या लेकराला इतक्या निष्ठुरपणे, इतक्या बेकार पद्धतीने कोणी मारण्याची हिंमत सुद्धा नाही झाली पाहिजे. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.